मला तर मंडळी रोज रोज मसाले भात खिचडी भात खाऊन जर कंटाळा आला असेल ना, तर हा वेगळ्या पद्धतीचा पुलाव एकदा नक्की करून पहा. त्यासाठी 1.5 वाटी तांदूळ 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं, लसूण, हिरवी मिरची, धने, 2 टोमॅटो, पुदिना, कोथिंबीर, ओलं खोबरं घालून पाणी न घालता मिक्सरमध्ये छान असं वाटण तयार करून घेतलं आहे. कुकरमध्ये तेल घालून काही खडे मसाले घातले आहेत. उभा लांब चिरलेला कांदा, कढीपत्ता, वाटाणा, बटाटा, थोडासा टोमॅटो, बारीक चिरलेला पुदिना, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि तयार केलेलं वाटण घालून छान परतून घ्यायचं आहे. मसाला छान परतला. आता यामध्ये हळद, लाल तिखट, गरम मसाला घालून एकत्र करायचं. 2 मिनिटाची वाफ काढायची. मस्त दणदणीत वाफ बसली आहे. अगदी छान सुगंध येत आहे. 1.5 वाटी तांदूळ होता, त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी घालायचं आहे. धुतलेला तांदूळ, चवीनुसार मीठ, कोथिंबीर, लिंबाचा रस आवर्जून घाला, त्यामुळे चव छान लागते. आता कुकरच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. कुकर आता पूर्ण थंड झालेला आहे. बिर्याणीची चव विसरून जाल इतका मस्त झटपट असा टोमॅटो पुलाव आपला तयार झाला आहे. खूप छान लागतो. तुम्ही सुद्धा नक्की करून पहा आणि कसा झाला हे मला कळवा.